ज्यांच्या तोंडाची चव बिघडलेली असेल त्यांनी ही चटपट भेळ नक्की बनवून बघा. तुमच्या जिभेची चव एकदम बदलेल. नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या यूट्यूब चॅनल सुवर्णमेघा किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे कॉर्नफ्लॉवर भेळ. इथे आपण घेतलेले आहे 2 मक्का, 3 टोमॅटो, 1 लिंबू, 2 कांदे आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. आपल्याला इथे फ्रेश मक्का घ्यायचा आहे. हे बघा, आपण दाणे काढून घेतलेले आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने भेळ नसेल बनवली तर नक्की बनवून बघा, फार छान लागते. आपण सगळ्यात पहिले 1 ग्लास पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे कचरा वगैरे असेल तर निघून जाईल. यात 1 ग्लास पाणी टाकून आपण हे वाफवून घेणार आहोत 2 मिनटं. मी यात अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, म्हणजे दाण्यांमध्ये मीठ जाईल आणि अजून स्वादिष्ट लागेल. मक्का वाफत आहे तर आपण कांदा कट करून घेऊया. कांदा आपल्याला थोडासा बारीकच कट करायचा आहे, म्हणजे खाणाऱ्यालाही आणि बघणाऱ्यालाही छान दिसेल आपली डिश. आपला कांदा कट करून झालेला आहे. आपण आता टोमॅटो कट करून घेऊया. मी इथे 2 टमाटर कट करणार आहे. तुम्ही आवडीनुसार जास्तही घालू शकता. त्यानंतर आपण 1 लिंबू लागणार आहे, तोही इथे कापून ठेवूया. लिंबूने खूप छान टेस्ट येते भेळची. आणि कोथिंबीर पण आपण कापून घेऊ. कोथिंबीर पण बारीक कट करायची आहे. आता आपले कॉर्न म्हणजेच मक्का दाणे वाफवलेले आहेत. आपण बघूया किती प्रमाणात झालेले आहे. थोडे वाफून झालेले आहे, जास्त नाही शिजलेले आहे. पण जास्त नाही शिजवायचे आहे हे. थोडं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आता आपण ठेवलेली आहे कढई. आपण हे थोडेसे नवीन पद्धतीने करणार आहोत. तेल तपलेलं आहे. यात मी जिरे मोहरी घालून घेतलेली आहे, हळद. त्यानंतर आपल्याला हे कॉर्न घालून घ्यायचे आहे. हे व्यवस्थित परतायचे आहे आपल्याला, म्हणजे खायला पण एकदम खुसखुशीत लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की बनवा हे कॉर्न. आपले मक्का दाणे एकदम क्रिस्पी झालेले आहे. हे आपण डब्यात काढून घेऊया. यात आपण घालणार आहोत सिक्रेट मसाला, म्हणजेच चाट मसाला. हा चाट मसाला आपल्या यात नक्की घालायचा आहे. थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे. आणि आपण सुरुवातीला मीठ थोडं घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला थोडंच मीठ घालायचं आहे. यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यात आपल्याला 1 लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबूने खूप छान चव येते आपल्या कॉर्नला. हे पण आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यात घालणार आहोत कांदा. टोमॅटो घालायचा आहे. आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आपल्याला. आपली कॉर्न भेळ एकदम रेडी आहे खाण्यासाठी. यावर आपण परत टोमॅटो व कांदा कोथिंबीर परतून ग्रायनिंगसाठी घालून घेणार आहोत, म्हणजे आपण ज्यांना ही डिश खाऊ घालणार आहोत त्यांनाही खूप छान वाटेल आणि दिसेल. आपली कॉर्न भेळ डिश रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.